नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आमच्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आमचा काल प्लॅन झाला होता एका विलाला जायचा, तर होईल न करता आज सकाळी अचानक प्लॅन झाला। तर भाई अजित यांचे आगमन झालंय, तर आता निघता आम्ही आता हायवेला पोहोचलोय। बघा समोरच हायवे आहे। आम्हाला बघा नवीन मेंबर जॉईन झाले, आमचे पाहुणे आहेत आमचे। हे बघा अक्षय शिंदे आमच्या शाळेतला मित्र आहे। लंगोटी यार आमचा। चेक कुठे आहे अजित? कुठला चेक मागतोय आज? भाई तो बोल रहा है तो लेके स्पॉन्सर दिया है ना, उसको चेक स्पॉन्सर आज स्पॉन्सर कर रहा है। तर आता पुढे खूप मजा करणार आहे आम्ही विला बुक केला आहे सकाळी अचानक मध्ये। तो बुक केला विला, फक्त जायचं बाकी आहे। आता चेकिंगचा टाइम फक्त 6चा होता, पण आता काय थोडं ट्रॅफिकमुळे पण लेट झालं आणि पोचवा मी आता अर्ध्या तासामध्ये। गेल्यावर तुम्हाला सर्व दाखवू विला कसा आहे, विलाचं नाव तिकडे गेल्यावर सांगतो तुम्हाला, डिटेल प्रॉपर देतो। म्हणजे मस्ती झाली बघा, मस्ती फुल एक्सायटेड आहे बघा, फुल एक्सायटेड। हीच मजा विलाला भेटणार तुम्हाला, तर लेट्स गो। तर मित्रांनो, आम्ही नाईक फार्म हाऊसला आलेलो आहे। बघा हे असं नाईक फार्म हाऊस आहे। बाहेरच्या साईडला आम्ही ते गाडी पार्क केली आमची। खाली हायवे आहे वैजेश्वरला जायला। काल काय दाखवता नाही आलं तुम्हाला, आलो ते डायरेक्ट फुल मजा चालू केली। बघा खाली हायवे बघा, इथून सरळ गेलात ना की वैजेश्वरला रोडला जातो, इकडून गेलात शिरसार फाटा आणि आम्ही आमची गाडी इथे पार्क केले। हा स्पेस बघा केवढा आहे। इथून एंट्री आहे, चालत यायचं म्हटलं तर इथून पण एंट्री आहे आणि इथे गेट पण आहे, इथून पण येऊ शकतो। हा तुम्ही स्पेस बघा केवढा स्पेस आहे। रात्री तर अजून भारी असतं। आणि इथूनच समोर स्विमिंग पूल आहे। इकडे अजून बाहेरचा स्पेस आहे। पूर्ण हिरवळ आहे, पूर्ण हिरवळ आहे म्हटलं। सर्व चारी बाजूने झाडं आहेत बघा। हा स्पेस बघा इथे केवढा। आजूबाजूला थोडं जंगल आहे, डोंगर आहे केवढं मोठं आहे बघा वरती समोर। आणि आम्ही इथे बॉनफायर पण केलं होतं रात्री आहे बघा। आणि इथे वरती लाईट्स वगैरे पण आहेत, फुल भारी वाटतं। ते खुर्च्या टाकून बसलेलो आम्ही रात्री, केवढा स्पेस आहे बघा ना। असं झाडं वगैरे लावलेत, खूप भारी वाटतं। पावसात तर अजून खूप भारी वाटेल। तर कोणाला यायचं असलं पावसात या तर मस्त एकदम भारी। तर प्रज्वल आलाय आता बाहेर। आता मी 3 वाजता झोपलो काय प्रज्वल? अरे हे बघ स्टार फ्रूट आहे ते, प्रत्येक स्टार फ्रूट आहे बघ, हे बघ स्टार फ्रूट आहे तिथे। काढ ना, हा मीठ मसाला घे आणि खाऊ। इथे स्टार फ्रूट आहेत, खूप मोठी खूप झाडं आहेत इथे। स्टार फ्रूटचं झाड आहे। त्याच्यानंतरला अजित सरांची एंट्री झाली आहे। गुड मॉर्निंग प्रत्येक। ए स्टार फ्रूट आहे ते, स्टार फ्रूट आहे तिथे आहे। अरे गेंडा धावत गेला बघा। आणि इथे समोर जे बघा जामचं पण झाड आहे। जाम तर आता सध्या आले नाहीत, म्हणजे बघा ना मोहर आलाय जामला, दाखवतो तुम्हाला। अजून कोणी 1-2 महिन्यानं आले ना तर त्यांना मिळतील जाम खायला। जामचं मोहर आलाय, ऑलमोस्ट यायला तयार आहेत। तर सुप्रभात मित्रांनो, रात्री आम्ही संध्याकाळी 7चं चेकिंग होता, पण आम्ही संध्याकाळी 7:30ला आलो। तशीच आल्या कपडे चेंज केले, गेल्या डायरेक्ट स्विमिंग पूलमध्ये गेलो। खूप मजा केली। हे बघा याला मी भांडी घासायला ठेवलं इथे। एक माणूस लागतो ना, त्याला घेऊन आलो एक केअरटेकर म्हणून। तर शिंदे कुठे आहे? झोपला आमचा नवीन पाहुणा आला तो, झोपला आतमध्ये। तर अजित काय बोलायचं तुम्हाला याच्यावरती? कसा वाटला विला? हा काय बोलते, कसा वाटला विला? मस्त वाटलं। काय मस्त वाटलं? विला ना काय बोलतो अजित, काय बोलाय तुम्हाला याच्यावरती? काय स्पेस कसा वाटला? एक नंबर। आमच्या मेंबरनेच बुक करून दिलाय, रोशनीने। घेऊन यायचं असेल प्रायव्हेट विला, जसा म्हणजे सगळ्यांना स्पेशल पार्टी वगैरे कोणाला करायची असेल, हा बर्थडेची पार्टी वगैरे असेल तर कोणाची येऊ शकता। खूप स्पेस आहे म्हणजे असं। पण बाटल्यांचा आवाज कुठे येतोय? बाटल्यांचा नाही रे, घंटीचा आवाज आहे। तर हे बघा पुढे समोर ना पूर्ण जंगलच आहे।
जंगल वरती डोंगर आहे. गोटा अरे गोटा ना ती बाटली वाचली. ती बाटली वाजते ती बघ. आणि तो गोठा आहे खाली तो बघ. गाडी आम्हाला काय वाटलं वास्तव दाखवलं मला काय वाटतं. आता बंद झाला हवा गेली. वा ते बाटली आहे. चल तारांच्या मधून जाऊ इथून त्या मंदिरात जाऊन वाटते. बाटलीने याच्यावर टन 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 करते. म्हणजे पाहुणे मेंबर का उठत नाहीत. ट्रायपॉड कुठे घेऊन आलो. पाहुणा झोपायला आला आमचा. पाहुण्याचा क्रियाक्रम गेला. पाव दिले जाणे मिसळ पाव ओके आणि कॉफी. जॉली उडव ना उडव. जब पडला ना मिसळ बुर्जी मागव. हे लागते कॅमेरा तिथे. कॉफी पाहिजे कॉफी कोणाला. या मिसळ पाव आहे. मिसळ पाव दिलाय. भुर्जी आणि पाव आहे आणि मस्त पद्धतशीर आहे आणि कॉफी सोबत आहे. सॅटर्डे संडे ते आमचा मोठा माणूस हाती माणूस खोलेल ताकदवर माणूस झाला. जास्त ताकद नको लावू नाही तर सगळं बाहेर ताकद नाही लावली. हे प्रेमाने बोलणार तो आता बघा आता. प्रेम प्रेम प्रतीक प्रतीक इज्जतचा सवाल आहे. प्रतीक खोलला खोलला अरे खोलला रे अजित. बॉडी बघ बॉडी बघाय ना गरम बिरमचा काय फरक आहे. बघा इथे 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 टाकायचं. तर्री तर्री हे मला कांदा दे होते. वाटाणे उचलत असते. फरसाण साला सगळं घेतलंस तू. अरे फरसाण कुठे घेतलंय गे ना बाई. फरसाण आहे ना सुंदर. शिंदे. पाहुणा का लाजतोय. कुठे आहे तो. आपले रूम बघा. तर असेच सेम 3 रूम आहेत. सेकंड रूम पण सेम आहे आणि तिसरा रूम पण सेम आहे. फक्त एवढंच की तिसऱ्या रूम मध्ये AC आहे. बाकी तर सेम आहे. काय काय बोलतो. Just boys things. Brand. फ्लॅग मंडळी ब्रँड. आम्ही रात्री इकडे झोपलेलो या रूम मध्येच. तिसऱ्या रूम मध्ये खाली थोडंसं अंतरून झोपलेलो. 3 जण वरती झोपलेलो. आणि इथे बसायला स्पेस बघा. नाश्ता वगैरे करायला एवढा आहे. आताच आम्ही जस्ट नाश्ता केलाय आणि चाललं स्विमिंग पूल मध्ये. उडी मारतोस. आजा 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 आजा. हो हा बाहेरचा परिसर आहे बघ. कोणाला समजा तुम्हाला एन्जॉय जर करायचं असेल तर प्रायव्हेट विला पाहिजे असेल तर तुम्ही नाईक फार्म हाऊसला येऊ शकता. याची डिटेल तुम्हाला मी देतो. कॅप्शनमध्ये डिटेल देतो. म्हणजे चार जणांना किंवा 6 जणांना किंवा 10 जणांना ग्रुपने जर यायचं असेल ना तर खूप भारी विला आहे. टाईम पण मस्त भारी एकदम. चेकिंगचा टाईम आहे इथे संध्याकाळी 6 वाजता आणि चेकआउटचा टाईम आहे नेक्स्ट डेला संध्याकाळी 4 वाजता. जर तुमच्या मित्रांसोबत यायचं असेल मस्त की प्रायव्हेट विला पाहिजे असेल तर हा तुमचा बेस्ट ठरू शकतो. तर मी इकडे शूट करतो आहे आणि आमची मित्रमंडळी फुल एन्जॉय करतात.
लंच वगैरे घेऊन आलेत ते आमचं, काय ते दाखवतो तुम्हाला नंतरला. तर खूप मजा केली आम्ही दुपारी. सकाळी 8:30ला उठलो आम्ही. 8:30ला उठल्याच्या नंतरला आम्ही डायरेक्ट मग 9 वाजता नाश्ता केला, नाश्ता वगैरे केला. नाश्ता करून मग नंतर डायरेक्ट आम्ही स्विमिंग पूलमध्ये गेलो. स्विमिंग पूलमध्ये गेलो आणि आता 1:30 वाजले. 1:30 वाजता आम्ही बाहेर आलो. म्हणजे 3-4 तास आम्ही स्विमिंग पूलला खूप खेळत होतो, बॉल वगैरे मजा चालली होती खूप. आणि आता लंच घेऊन आलेत ते. आता नॉनव्हेज आणि व्हेज सांगितलं मी, दोन्ही आहे. तुम्हाला जसं हवं आहे तसं तुम्ही घेऊ शकता. व्हेज तर व्हेज, नॉनव्हेज तर नॉनव्हेज. जर तुम्ही 6 जण असाल तर 4 जणांसाठी व्हेज, किंवा 2 जणांसाठी नॉनव्हेज, किंवा 4 जणांसाठी नॉनव्हेज, दोघांसाठी व्हेज. सर्व काही जे पाहिजे तुमच्या पद्धतीने आपल्याप्रमाणे ते बनवून देतात, असा विषय आहे. आणि याची बुकिंग ना आम्हाला आमच्या स्वॅग मंडळचे मॅनेजर रोशनी गावडे यांनी करून दिली होती. आमचा अचानकपणे प्लॅन झाला होता आणि कुठे वेळा वगैरे भेटत नव्हता, तर तिने ही बुकिंग करून दिली आणि भारी, आम्हाला खूप आवडला. परचा व्ह्यू कसा बघा, हा भारी वाटतंय. परिसर आहे ना समोरचा एकदम भारी आहे. म्हणजे खूप सारा स्पेस आहे इथे. तुम्ही ते क्रिकेट वगैरे पण खेळू शकता. क्रिकेट खेळून नंतरला मग इकडे पाळण्यावरती आता कपडे सुकत ठेवलेत आम्ही, भिजलेले. दाखव काय काय प्रतीक, दाखव जरा जेवण काय काय दाखव. आमचा लंच बघा, त्याने म्हणजे काय दिलं, गावरान आहे. ओके, आणि याच्यामध्ये वाटाण्याची भाजी. ओके, हा व्हेजसाठी 2 व्हेज सांगितले आम्ही. हा, हे पनीर आहे. पनीर. ओके, आणि ह्याच्यात भात बघा, राईस दिला इकडे. हे पापड आहे, पापड. आणि हा चिकनचा रस्सा मालवणी. ओके, रस्सा. याच्यात भाकऱ्या आहेत. भाकऱ्या चपाती असते. चपाती चपाती. काल भाकऱ्या होत्या. आणि हे डाळ आहे. आणि डाळ दिली. आणि सलाड. सलाड. ओके, परफेक्ट आहे. नंतर आईस्क्रीम पण असेल. भारी फील आलं ना मध्ये. काय मजा आली रात्री? खूप मजा केली. बरोबर मजा केली ना. नाचलो बिचलो मस्त. काय बोलायचं तुम्हाला? काकड्यांच्या गाण्यावर, कोकणी गाण्यावर नाचलो. कोकणी गाण्यावर नाचलो. काकड्या घेतल्या आम्ही. आणि थोडं ब्रेकअप गाण्यावरती पण बोलत होतो. ब्रेकअप झाले, आमचे ब्रेकअप झाले ना. बोला आता, तुम्हाला काय कसं वाटलं विला प्रतिका? तुझा एक्सपिरियन्स काय आहे विलाचा? विला एक नंबर आहे. अजून जरा माणसांचं खाजून मजा येईल. अजून मजा आली, कारण स्पेस खूप मोठा असल्यामुळे आणि माणसं पाहिजे. हा, माणसं हवेत. प्रज्वल सेट काहीतरी सुकट टाकते रे बघ, कपडे सुकट टाकायला. काय प्रज्वल, कसं वाटलं तुला विला? फुल एक नंबर. तुझा काय एक्सपिरियन्स आहे? 5 जणांनी आपण मचवला पूर्ण विलामध्ये. हा, पण अजून भरपूर जण असते तर खूप मजा आली असती. म्हणजे एवढा स्पेस आहे की तुम्ही 10 जण 12 जण आरामात मजा करू शकता. आता जेवूया मस्त की, जेवतो आम्ही. भारी एकदम जेवण तर आलंय, जेवायचं बाकी आहे फक्त. आणि तुम्ही फक्त एवढं काम करा, आमच्या स्वॅग मंडळीला यूट्यूबवरती सबस्क्राईब करा, इंस्टाग्रामवरती फॉलो करा, फेसबुकवरती फॉलो करा. 601 झालेत ते. आता असं वाढत जाऊन दे. एका हिशोबाने आम्ही चॅनल नाही चालवत आहे. ते आम्ही आमच्या लाईफ मधले जे मुवमेंट आहेत, जे आमच्या पुढे मोठे गेल्यावर आम्ही ते आम्ही बघू शकतो, आम्ही आमच्या मुलांना दाखवू शकतो. म्हणजे आमचा कसं मोटिव्ह नाही की युट्यूबमध्ये येऊन पुढे हे करा. आमच्या जेवढ्या मेमरीज आहेत ना, त्या आम्ही एका ठिकाणी कुठे अशा स्टोअर करून ठेवतोय. काय म्हणजे हा, आता युट्यूब असं एक हे आहे, माध्यम आहे जिथे आपण काही गोष्टी स्टोअर करू शकतो विदाऊट स्टोरेज वगैरे. विदाऊट स्टोरेज लागतच नाही ना. हा, मग ज्या मेमरीज आपण तिकडे स्टोअर करून ठेवू शकतो. मग याच्या पुढे कधी आपण मोठे झालो त्याच्यानंतर त्या मेमरीज आपण आपल्या मुलांना, बाकीच्यांना सर्वांना दाखवू शकतो की बघा. काय प्रतीक बोलशील? बघ पप्पा बघ कसे, पप्पाने बघ कसे पाण्यामध्ये उडी मारली, पप्पा बघ कुठे पोहायला गेलेले. आणि आता सध्या कपडे सुकायचा कार्यक्रम चाललाय. वाटे घे, चिकन बघा, चिकनचा रस्सा, पोळी डाळ दिली आहे. मी माझं भरलंय, मी व्हेज आहे. बाकी आपलं चाललंय. मी पण व्हेज आहे. मी फक्त दाखवायला हे करतो. मी व्हेज आहे. विजेची प्लेट आहे. नाही, हे आधीच बनवून देतो. म्हणजे सलाड दे मला. तर आता मस्त एक कार्यक्रम करतो. चपात्या पण दिल्या. आधी तुझी प्लेट घे. तर मित्रांनो, परतीची वेळ झाली, कॉफी प्यायला बसलेत. शेवटचा टाइम आहे. शेवटचे काही क्षण उरलेत. परतीचा टाइम सगळ्यात कंटाळा, घरी जायला कंटाळा येतो. याला अशी एक्साइटमेंट असते, घरी जायला कंटाळा. काय बोलतो, जायचं घरी की नाही? ठीक आहे. पण पैसे संपले. इच्छा खूप आहे, मेमरीज खूप घेतल्या आहेत पुण्यात आले आणि खूप चांगला क्षण होता मित्रांसोबत. चन्ना मेरे या मेरे हा चेहरा तुम्ही पहिल्यांदा बघितला असेल व्हिडिओमध्ये, आपल्या युट्यूबच्या व्हिडिओमध्ये पहिल्यांदा बघाल. या जागेवर या, बघा, एक्सप्लोर करा. करा. आम्ही 5 जण होतो, तर आमचे 8,500 रुपये झाले इन्क्लुडिंग फूड.
आणि बाकी काय तुम्हाला हवं असेल तर आजूबाजूला जर ते आणून देतात, जसं की तुम्हाला कोल्ड्रिंक पाहिजे असेल, चायनीज फूड काय ते पाहिजे असेल, ते बाजूला आहेत दुकानं, ते केअरटेकर आहे सोबत, ते तुम्हाला आणून देतील इथे. तर झालं आमचं 4 वाजले, चेकआउटचा टाईम झाला आहे, बॅग पॅक झालं आहे, गाडीत रेडी झाले, फक्त गाडीत बसून घरी जायचं. चला काय प्रतीक, चला निघायचं ना. चला. तर मंडळी आम्ही आता चाललो घरी, उतरलो, गाडी लावून आलो. हा ब्लॉग आता मी इथेच एंड करतोय. तर व्हिडिओ बघा, तुम्हाला जर जायचं असेल तर आमच्या रेफरन्सवर जा. तर असेच ब्लॉग पाहायला तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. स्वाग मंडळी, गावभर गाजते आमची मंडळी.